नमस्कार, मी डॉक्टर मकरंद गिरी न्यूज लोकनायककडून तुमच्याशी संवाद साधत आहे. लोकनायक म्हणजे आवाज लोकांचा, लढा लोकांचा, बांधिलकी लोकांची. लोकांसाठी, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. लोकनायक म्हणजे लोक हेच खरे नायक. आज आपण जेव्हा समाजाकडे बघतो त्यावेळेला समाजामध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, या भूमिकेतून लोकनायकमध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज या देशातला, या समाजातला एक ज्वलंत आणि अत्यंत तळमळीचा विषय तो म्हणजे आरक्षण. आरक्षणाची गरज आणि आरक्षणाचे लढे बघितल्यानंतर आपण असं म्हणतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, परंतु घटनेच्या बाबतीमध्ये किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी असे म्हणेन की याला अनेक बाजू आहेत. काही जणांनी याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं, काही जणांनी याकडं आत्मोद्धाराचा मार्ग म्हणून बघितलेला आहे आणि काही जणांनी याचं सोयीस्कर राजकारण केलेलं आहे. लोककल्याणकारी राज्य म्हणून भारतीय राज्यघटना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वीकारल्यावर या देशामध्ये आरक्षण सुरू झालं असं काही जण म्हणतात, परंतु तसं नाही. तर या देशामध्ये स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला भेटलं, त्यानंतर राज्यघटना अंमलात आली. म्हणजे आरक्षण तेव्हापासून आहे का? तर नाही. 1902 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर नावाचे एक संस्थान होतं. तेथील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये आरक्षणाची तरतूद त्यांच्या संस्थानापुरती केलेली होती. मग 2ला सुरू झालं का? तर तसंही नाही. हंटर कमिशनकडं जेव्हा साक्ष द्यायला महात्मा फुले गेलेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी आरक्षणाचा मुद्दा समोर केलेला होता. आपण आरक्षण म्हणल्यानंतर मागणाऱ्या संघटना किंवा त्याचं राजकारण करणारे पक्ष याच्याविषयी बोलण्यापेक्षा खरंच राजकारणामध्ये किंवा या सगळ्या समस्येमध्ये वास्तवतेकडे दुर्लक्ष होणार आहे का, याकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे. आज आरक्षणाचा मुद्दा देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रचंड प्रकर्षानं संघर्षाचा मुद्दा बनू पाहत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणावरती मोठमोठे मोर्चे निघत आहेत. आरक्षणाचा विषय हा आत्मोन्नती होता, परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी होता, संधीपासून वंचित राहू नये यासाठी होता. मुळामध्ये आरक्षणाची जी भूमिका किंवा जो उदात्त हेतू होता त्या हेतूनं आरक्षण पुढे सरकलं पाहिजे. परंतु आपण जेव्हा बघतो की आपल्याकडं जर 100 जागा भरायच्या असतील तर आरक्षणानं किती भरल्या जातात आणि खुल्या प्रवर्गातून किती भरल्या जातात हे अगोदर आपण लक्षात घेतो का? कारण भारतीय राज्यघटना आज आरक्षण देत असताना ST, SC, OBC आणि EWS अशा पद्धतीनं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे आपण राष्ट्रीय पातळीवर जेव्हा आरक्षण हा विषय पाहतो तेव्हा लक्षात येते की आपल्याकडं 59 पॉईंट पर्यंत आरक्षण गेलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते 61 पर्यंत गेलेलं आहे. आता प्रश्न असा पडतो की आरक्षणामध्ये भूमिका घेत असताना काही जण कशासाठी भूमिका घेत आहेत किंवा का घेत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की आज आपण पहिल्यांदा आरक्षण म्हणजे काय हे समजून घेऊ किंवा नंतर जेव्हा आपण आरक्षणाच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत ती चर्चा की आरक्षणाचे लाभार्थी खरोखरच आरक्षण घेऊन पुढे आलेले आहेत का. कारण आपण काही ठिकाणी असं ऐकतो किंवा चर्चेमध्ये असं सांगितलं जातं बऱ्याच ठिकाणी की सुरुवातीला हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी असावं असं काहीतरी सांगतात. मी असं म्हणतो की ती सुद्धा अर्धवट माहिती आहे. खरं जेव्हा आपण तरतूद काय आहे राज्यघटनेमध्ये, प्रत्यक्षामध्ये गरज किती आहे, ह्या दोन्हीचा जेव्हा समन्वय साधू तेव्हा आपल्याला सत्यापर्यंत जाता येईल. आणि लोकनायक या दिशेने प्रयत्न करणार आहे. नावातच लोकनायक आहे म्हणजे हा लढा लोकांचा आहे, आवाज लोकांचा आहे आणि लोकनायकची बांधिलकी ही लोकांशी आहे. म्हणून आज लोकांचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे
तो प्रश्न जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या बाजू आहेत त्याही बाजू जनतेपर्यंत याव्यात, हाच उद्देश आहे. भेटू पुढच्या भागामध्ये. नमस्कार.